सोलापूरकर हो नमस्कार, मी शिवाजी सुरवसे. यस न्यूज मराठीमध्ये आज मी अत्यंत महत्वाचा आणि सोलापूरच्या जिव्हाळ्याचा असा पाणी प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उकल करून सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की सोलापूर शहराची लोकसंख्या जवळपास 12 लाखाच्या पुढे पोहोचलेली आहे आणि सोलापूर महापालिकेनं स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून जवळपास 850 ते 900 कोटी रुपये खर्च करून उजनी ते सोलापूर हे 110 किलोमीटर लांबीची आणि 175 MLD एवढं पाणी वाहून आणणारी नवीन जलवाहिनी टाकली. मात्र वॉटर ट्रीटमेंट प्लॅन करणारा प्लॅन्ट पाकडी येतं न उभारल्यामुळं, ती जागा वन खात्यात असल्यामुळं किंवा ती जागा वन खात्याच्या ताब्यात असून ते अद्याप महापालिकेला न मिळाल्यामुळं या ठिकाणी महापालिकेनं वॉटर ट्रीटमेंट प्लॅन केला नाही. म्हणजे ज्या पाईपलाईन मधून 175 MLD पाणी आपण घेऊ शकतो त्या पाईपलाईन मधून सध्या 100 MLD एवढंच पाणी घेता येते, कारण वॉटर ट्रीटमेंट करणारे प्लॅन्ट आपल्याकडे अद्याप उभा केलं नाही आणि जागा अद्याप वन विभागाकडून सोलापूर महापालिकेच्या ताब्यात मिळाली नसताना 60 कोटी रुपयाचे टेंडर काढून 2 वर्ष झाली. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा हा सगळा भोंगळ कारभार आहे. महापालिका प्रशासन वारेमाप असा पाण्यावरती खर्च करते आणि याची कुठलीही वस्तुस्थिती नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना किंवा या शहरातल्या आमदारांना सांगितली जात नाही. त्यामुळं हा सगळा संशय कल्लोळ निर्माण होते. उजनी जे 123 TMC एवढं प्रचंड क्षमता असलेलं धरण, आपल्या उजनी धरण हे आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहे आणि तिथून या सोलापूर शहराला पाणी पुरवठा होत आहे. आपण पाहतो की उजनी धरण भरलं काय किंवा तळाच्या काटाशी गेलं काय. सोलापूर शहराचा पाणी प्रश्न गेल्या 10 ते 15 वर्षापासून अधिकच बिकट होत चाललेला आहे. सोलापूर शहर काही एवढं प्रचंड मोठं वाढलेलं नाही, असं अवाढव्य इथली लोकसंख्या वाढलेली नाही. मात्र दिवसाकडेच 2 दिवसाचा पाणी पुरवठा 4 दिवसाआड होत आहे, 4 दिवसाचा पाणी पुरवठा 5 दिवसाआड होत आहे. हदगाड भागातली अवस्था तर प्रचंड बिकट आहे. काही ठिकाणी तर 8-8, 10-10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. लातूर, उस्मानाबाद यापेक्षा देखील भयानक परिस्थिती आपल्या सोलापूर शहराची निर्माण होते की काय, अशी परिस्थिती आहे. एकीकडे वारेमाप असा पैसा खर्च करायचा आणि दुसरीकडून त्यातून आउटपुट त्या पद्धतीने मिळत नाही. याचं कारण काय, तर सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधी, सोलापूर शहरातील नगरसेवक किंवा सोलापूर शहरातील अधिकारी या बाबतीत अभ्यासपूर्ण विश्लेषण, अभ्यासपूर्ण प्रस्ताव सभागृहासमोर आणत नाहीत. नगरसेवकांना किंवा इथल्या लोकप्रतिनिधीला विश्वासात घेत नाहीत. आपण बघतोय की स्मार्ट सिटीची योजना संपल्यानंतर सगळे आमदार, सगळे नगरसेवक आता स्मार्ट सिटीच्या नावावर ओरडत आहेत. यस न्यूज मराठीनं पहिल्यापासूनच स्मार्ट सिटी मधून जी काही कामं चुकीच्या पद्धतीने होत आहेत त्याचा आवाज त्यावेळेस उठवला आणि त्यावेळेस मात्र सगळेजण मूग गिळून गप्प बसले होते. स्मार्ट सिटी योजनेतून जी कामं केली ती महापालिकेला मेंटेन करणं देखील परवडत नाही. असो, आपल्याला पाणी पुरवठ्याचा विषय सांगायचा आहे. आता नुकतंच 2 दिवसापासून आपण बघतोय की पाणी पुरवठ्याच्या विषयावरून आमदार देवेंद्र कोटे, पालकमंत्री जयकुमार गोरे त्यांचा एक नगरसेवकांचा गट, दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख आणि त्यांचे नगरसेवक यांचा एक गट, अशी भाजपमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी लिंगायत स्मशानभूमीचा वाद सुरू होता. 2 एकर महापालिकेची जागा, लिंगायत स्मशानभूमीची जागा सिद्धेश्वर देवस्थानला द्यायची का ओढकी संस्थेला द्यायची, यावरून असेच 2 गट पडले होते आणि विनाकारण सोलापूर शहरातल्या डेव्हलपमेंटच्या विषयावर चर्चा करण्याच्या ऐवजी गेली 15 दिवस केवळ स्मशानभूमीच्या विषयावर भाजपनेच राजकारण केलं आणि पुन्हा पाणी प्रश्न पेटला आहे. सभागृह असेल, महापौरांच्या बैठका असतील, आमदारांच्या बैठका असतील, वारंवार सोलापूर शहराच्या पाणी प्रश्नावर चर्चा होत असते. वारंवार नगरसेवक सभागृहात प्रश्न विचारतात. आता जागतिक बँकेची ही योजना नक्की काय आहे हे आपण समजून घेऊया. सोलापूर महापालिकेला स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने 850 ते 900 कोटी रुपये मिळाले, त्याचप्रमाणे आता एक अत्यंत चांगली योजना वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने सोलापूर शहरात महापालिकेच्या माध्यमातून होऊ घातली आहे. ही योजना नक्की काय आहे? वास्तविक पाहता 800 ते 850 कोटी रुपयाची ही योजना होती. या योजनेतून सोलापूर शहरामध्ये दररोज पाणी पुरवठा करायचा असं नियोजन प्रशासनाने केलं आहे. मित्राचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमदार देवेंद्र कोटे असतील, त्याच पद्धतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि इथले आमदार दोन्ही देशमुख असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हा योजनेचा प्रकल्प पूर्णत्वास नेणं हे महापालिकेला गरजेचं आहे. परंतु या योजनेमध्ये देखील व्यवस्थित माहिती दिली जात नाही, त्यामुळं सगळीकडे संशयाचं वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता हा 850 कोटी रुपयाचा प्रकल्प होता. सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करायचं असं प्रशासनानं सांगितले आहे आणि हा 1377 कोटी रुपयाचा प्रकल्प असून यामध्ये 345 कोटी रुपये महापालिकेला मॅचिंग कॉन्ट्रिब्युशन भरायचं आहे. 345 कोटी रुपये आपल्याला सिटी चॅलेंज फंड या माध्यमातून केंद्र सरकारकडून अनुदान मिळेल
असं महापालिकेचे आयुक्त सांगतायत. त्याच पद्धतीनं वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक ही सोलापूर महापालिकेला 600 कोटी रुपयाचं अनुदान देणार आहे आणि ते राज्य सरकारला कर्ज रूपाने देणार आहे असं महापालिकेचे आयुक्त सांगतायत. वास्तविक पाहता हा आकड्याचा खेळ काही समजत नाही. त्याबाबत व्यवस्थित माहिती न दिल्यामुळं नगरसेवक असतील, आमदार असतील यामध्ये किंतु परंतु निर्माण आहे. वास्तविक पाहता सोलापूर महापालिकेनं जे एवढा मोठा प्रकल्प हाती घेतल्यानंतर काही टर्म्स अँड कंडिशन वर्ल्ड बँकेने सोलापूर महापालिकेला घालून दिलेले आहेत. म्हणजे आपल्या मिळकतीचा व्यवस्थित सर्वे होत नाही, टॅक्स योग्य त्या प्रमाणात वसूल होत नाही, पाण्याची गळती जी आहे ती त्या पद्धतीने रोखली जात नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यावरती तुम्ही चाप बसवा असं प्रशासनाला सांगितलं आहे, तर ती आपल्याला योजना मंजूर होणार आहे. आता 346 कोटी रुपये सोलापूर महापालिका या योजनेमध्ये भरणार कशी आहे हे मोठं कोडं आहे. पदाधिकारी पुन्हा एकदा वारंवार तेच सांगत आहेत की आम्ही बीओटीच्या माध्यमातून पैसे उभा करू, आम्ही व्यापारी गाळ्याच्या माध्यमातून पैसे जमा करू, आम्ही पोट भाडे करू, काढवाडे त्यांच्यातून पैसे जमा करू. मात्र सोलापूर महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून आणि पदाधिकाऱ्यांनी गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये बीओटीचे जे प्रोजेक्ट राबवले, जसा की संभाजी महाराज पुतळ्याजवळ एक प्रोजेक्ट उभा केलाय, त्याच पद्धतीनं कामत हॉटेलच्या पाठीमागं जुन्या ब्लड चौकातला कॉम्प्लेक्स बांधलेला असेल, तसेच संगमेश्वर कॉलेजच्या समोर अलीकड जे नाला आहे त्या नाल्यावर बांधलेलं बांधकाम असेल, त्याच पद्धतीनं टिंबर मार्केट जे दयानंद कॉलेज जवळ बीओटी प्रोजेक्ट उभा केला, याचं असेसमेंट करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून सोलापूर महापालिकेला किती पैसे मिळाले आणि नक्की भलं कुणाचं झालं, त्या बिल्डरचं भलं झालं की महापालिकेला पैसे मिळाले, याचा उहापोह होणे गरजेचं आहे. बाळीवसमध्ये असलेले टोलेजंग इमारती या बीओटीच्या 2 प्रोजेक्टच्या बांधकामाचं काम गेल्या 10 वर्षापासून बंद आहे. या संदर्भात कोण ब्रशब्द देखील काढत नाही. कुणाचे हात कशाखाली अडकलेले माहीत नाही. त्यामुळे महापालिकेचं उत्पन्न वाढत नाही. वर्षानुवर्ष सोलापूर महापालिकेचे मेजर शॉपिंग सेंटर आणि मिनी शॉपिंग सेंटर यांच्यामध्ये जवळपास 1200 ते 1500 गाड्या आहेत आणि त्या माध्यमातून सोलापूर महापालिकेला अवघे 350 ते 400 कोटी रुपये मिळतात आणि वारंवार चर्चा त्या संदर्भात केली जाते. वास्तविक पाहता 350 ते 400 कोटी रुपयाचा फंड या जागतिक बँकेच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये आपल्याला जर द्यायचा असेल तर खूप मोठे प्रोजेक्ट हाती घेतले पाहिजे. जसे सोलापूर शहरामध्ये TDRच्या माध्यमातून महापालिकेला खूप मोठ्या जागा मिळाल्या आहेत, त्या जागांचं असेसमेंट महापालिकेकडे नाही, महापालिकेकडे त्या जागांची नोंद व्यवस्थित नाही, महापालिकेकडे त्या जागांना कंपाऊंड व्यवस्थित घातलेलं नाही. अनेक जागा ज्यावेळेस इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल कन्व्हर्शनमध्ये एखादा प्रोजेक्ट होतो त्यावेळेस महापालिकेला फ्री ऑफ कॉस्ट 25% जागा महापालिकेला मिळालेल्या आहेत. अशा जवळपास 15 ते 20 एकर जागा लक्ष्मी विष्णू मिलची जागा असेल, त्याच पद्धतीनं सोलापूर मिल, यशवंत मिल या ठिकाणी ज्या मिल होत्या आणि त्या ठिकाणी जे आता टावर बांधले त्या माध्यमातून देखील महापालिकेच्या ताब्यात जवळपास 10 ते 15 एकर जागा आहे आणि त्या जागेवर महापालिकेनं काहीही केलेलं नाही. या जागावरती व्यापारी संकुल बांधणं, काही गार्डन त्यांचं खाजगीकरण करणं त्या माध्यमातून महापालिकेचा पैसा उभा करणं, जे रिकामे भूखंड आहेत त्या काही भूखंडाची विक्री करणं किंवा त्या भूखंडावर चांगले कॉम्प्लेक्स बांधणे आणि त्याची पारदर्शक पद्धतीने व्यवहार करणं, असं केलं तर सोलापूर महापालिकेला 350 कोटी रुपयांचा हा फंड जमा करणं शक्य होणार आहे. तसेच नगरोत्थान म्हणजे जिल्हास्तर नगरोत्थान अभियानातून सोलापूर महापालिकेला DPCच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात 104 कोटी रुपये मिळाले. महापालिकेला यामध्ये 30% कॉन्ट्रीब्युशन भरायला होतं. म्हणजे जर तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन भरायला पैसे महापालिकेला नसतील तर इथून पुढे कोणताही प्रोजेक्ट महापालिकेला मिळणार नाही. त्यामुळं 350 कोटी रुपये आपल्याला जागतिक वर्ल्ड बँकेच्या प्रोजेक्टसाठी पाणीपुरवठ्याच्या साठी मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. त्याच पद्धतीनं नगरोत्थान योजनेतून जे पैसे मिळायचे आहेत त्यासाठी 30 ते 40 कोटी रुपये भरायचे आहेत. जे आता कर्ज वेगवेगळ्या प्रकारचं काढलेलं आहे त्यासाठी महापालिकेला दरवर्षी नाही म्हटलं तर किमान 15 ते 20 कोटी रुपयाचं व्याज भरावं लागणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत आणि महापालिकेची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की 1200 कोटी रुपयाचं बजेट जरी केलं तर जवळपास 400 कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, आस्थापना खर्च यावरच खर्च होतात. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून खूप मोठी विकास कामं होणार नाही. जर विकास कामं राबवायची असेल तर BOT असेल किंवा त्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प असतील हेच करणं गरजेचं आहे. 1378 कोटी रुपयाची पाणीपुरवठा जी योजना आहे त्या माध्यमातून महापालिका वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधणार असेल किंवा सोलापूर शहरातील जवळपास 1200 किलोमीटरची अंतर्गत जलवाहिनी बदलणार असेल, सौर प्रकल्प उभा करणं असेल, तसंच तो जो प्रकल्प आहे 10 वर्ष त्या एजन्सीला चालवाई देण्यासाठी असेल, अशा अनेक गोष्टी करणार आहे असं प्रशासन सांगत आहे. मात्र या सर्व बाबी अंधारात ठेवून आहे. याची सर्व माहिती महापालिकेच्या नव्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना एखादी कार्यशाळा घेऊन दिली असती तर नगरसेवकांना योग्य तो व्यवस्थित माहिती, सल्ला मिळाला असता. सोलापूर शहराला
वास्तविक पाहता कुठून पाणी येतं, किती पाणी येतं, त्याला किती HP मोटर चालवल्या जातात, नळ कनेक्शन किती आहे, पाणीपट्टीच्या माध्यमातून सोलापूर शहराला किती टॅक्स मिळतो, याची इत्थंभूत माहिती नगरसेवकाला प्रशासन का देत नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हा व्यवस्थित माहिती प्रशासनानं जर या नवख्या नगरसेवकांना कार्यशाळेच्या माध्यमातून दिली तर आणि तरच हा प्रकल्प मंजूर होईल, त्यातील शंका कुशंका दुरुस्त होतील. सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत हा प्रस्ताव पटलावरती आहे. अद्याप महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना याचा अभ्यास झालेला नाही, बॅकफूटवर आहे. काही जण म्हणतात टॅक्स वाढणार आहे, काही जण म्हणतात टॅक्स वाढणार नाही. त्यामुळेच काल आपण पाहिलं असेल महापौर असतील, इतर पदाधिकारी असतील, यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही कोणताही टॅक्स वाढवणार नाही असं सांगितलं. तर दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना येऊन खडे बोल सुनावले. इंग्रजीमध्ये प्रस्ताव देणं असेल, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मनमानी असेल किंवा काही ठराविक लोकांनाच विश्वासात घेऊन कामकाज करणं असेल, या सगळ्या गोष्टीवरती या दोनही आमदारांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे. या सर्व बाबींचा विचार करता महापालिका प्रशासनाने शहरातील पत्रकारांना, शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना हा 1378 कोटी रुपयांचा 24/7 पाणी पुरवठा करणारा प्रकल्प नक्की काय आहे तो व्यवस्थित समजून सांगणं गरजेचं आहे. आणि 350 कोटी रुपये आपण कसं मॅचिंग कॉन्ट्रिब्युशन भरणार आहे ते देखील सांगणं गरजेचं आहे. नाही तर हा प्रकल्प फक्त लिंगायत स्मशानभूमीचा कसा झाला त्याच पद्धतीने होऊ नये, यासाठीच शहरातील लोकप्रतिनिधी या बाबतीत अभ्यास करतील आणि हा प्रकल्प पूर्णत्वास नेतील अशी आशा करूया. धन्यवाद. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.